जॉन्टी वदक यांना आपण स्ट्रायकिंग एंडवरती पाहतोय. तर पहिलं षटक मैदानामध्ये श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर या गावाला बिलॉंग करणारा फिरोज पठाण आपल्याला मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पाहायला मिळतोय. बेलापूर एक्सप्रेस म्हणून एक आपली वेगळी ख्याती टेनिस बॉल क्रिकेटमध्ये निर्माण करणारा हा खेळाडू आहे. अनेक मोठ्या स्पर्धा गाजवल्यात, अनेक मोठ्या स्पर्धेंमध्ये त्याची गोलंदाजी आम्ही पाहिली आहे. यावेळेला फुल टॉस चेंडू पाहायला मिळेल. जॉन्टी वदक यांच्या बॅटमधून निघालेला हा फटका होता. खरं तर भरपूर वेगात टाकलेला हा चेंडू फिरोज पठाण यांचा फुल टॉस अपेक्षा नव्हती खरं तर फलंदाजाला. त्यामुळे हा चेंडू त्यांनी ड्राईव्ह करत क्रिकेटचं सौंदर्य दाखवलं, चातुर्याचं क्रिकेट पाहायला मिळालं. एकच्या मदतीने धावसंख्या वाढत असताना धावफलक तुम्ही जर पाहिलं तर पुढे जाणाऱ्या धावफलकावरती 6 धावा. दिवस क्रमांक पहिला आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. हो, इथे आपण जर बघितलं मित्रांनो तर थोडंसं मिसअंडरस्टँडिंग आपण म्हणू शकतो. आणि महेश चव्हाण, जुनेद पटेल तिथे क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळाले, परंतु थोडंसं तिथे मिसअंडरस्टँडिंगमुळे हा झेलसुद्धा कलेक्ट होऊ शकला नाही आहे. नोमॅन्स एरियामध्ये हा चेंडू लँड झालेला आहे. धावफलकावरती धावसंख्या जर आपण पाहिली असेल तर 7 धावा धावफलकावरती आहेत. जॉन्टी वदक यांना तुम्ही मैदानामध्ये पाहू शकता. डावकुऱ्या हाताचे एक हरहुन्नरी, डावकुऱ्या हाताचे एक प्रतिभावंत खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहेत. तर फिरोज पठाण गोलंदाजी करतात. यावेळेला खूप चांगला फटका, मनगडाचा खूप चांगला वापर केलाय. शॉर्ट सिलेक्शन खूप चांगलं पाहायला मिळालं. पायांवर चेंडू होता, त्याला फक्त दिशा दिली आणि येतोय चौकार. आज ऑफलाईन स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत वैष्णव कुमार त्रिभुवन. त्यांचंही मनापासून स्वागत आहे. यावेळेला फुल टॉस होता. मिड ऑफ चेंडूवरती हर्षल भांगे तिथे आहेत आणि स्वतः संघाचे संघनायक आहेत, कर्णधार आहेत. आज लोणीमधील अनेक प्रेक्षक, राहता तालुक्यातील अनेक प्रेक्षक, त्या सर्वांच्या नजरा हर्षलवर सुद्धा असणार आहेत. या स्पर्धेच्या निमित्ताने अगदी आपण पाहतोय आदरणीय विजुवा विखे पाटील आणि पायरन्स क्रिकेट क्लबचा सगळा मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित आहे. या सगळ्या मित्रपरिवार वर्गाचे या ठिकाणी मी मनापासून स्वागत करतो, हार्दिक हार्दिक स्वागत करतो. त्याबरोबर आमचे योगेश अहिर पाटील आणि त्यांचाही मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित आहे. मी याही मित्रपरिवाराचं मनापासून स्वागत करतो. आपल्या नामदार चषकामध्ये हा सगळा मित्रपरिवार सातत्याने जोडला जातो. या सगळ्या मित्रपरिवार वर्गाचं परत एकदा लोणी प्रीमियर लीग ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने, त्याचबरोबर अगदी आपण पाहतोय आमच्या नामदार चषकाच्या निमित्ताने आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत आहे. धन्यवाद. पहिलं षटक मित्रांनो समाप्त झाले आणि पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती तुम्हाला घेऊन जाणार आहे. बिनबाद 11 धावा आपण धावफलकावरती अनुभवत आहात, पाहत आहात. मित्रांनो, या क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं एक सर एक मिनटं फक्त राजू सर, एक कडक सूचना, परत सूचना नाही, डायरेक्ट पॅनल्टी. मोबाईल वगैरे न्यायचे नाहीत ग्राउंडवर. प्लेयरला मोबाईल अलाउड नाही आहेत मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू, धन्यवाद. राजू सर. गोलंदाजी करण्यासाठी ओव्हर नंबर 2 घेऊन येत आहेत अझर शेख. ओहो, पहिलाच बॉल, फॉलोविंग स्वीपचा एक देखणा फटका राहुल जोंडवाल सर यांच्या बॅटमधून निघतोय. एक बहारदार चौकार. धन्यवाद.
चेंडू खराब नव्हता. अझर शेख यांचा चेंडू खूप चांगला होता, लोअर फुल टॉस चेंडू होता. परंतु राहुल जोंडवाल सर यांचा हा फटका तुम्ही रिप्लेमध्ये बघितला असेल. डावा पाय थोडासा पुढे त्यांनी घेतला, उजवा पाय थोडासा वाकवला आणि त्यानंतर फॉलोविंग स्वीपचा एक देखणा फटका आणि राहुल जोंडवाल सर चौकार वसूल करतायत. अझर शेख यांचं भव्य स्वागत करतायत. ओहो, इथे स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता मैदानामध्ये. निर्धाव चेंडूची घोषणा मात्र इथे होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. आज या क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं इंस्टाग्राम पेजवरून अनेक खेळाडूंना ज्यांनी हिट केलं, आपल्या इंस्टाग्राम पेजवरून अनेक खेळाडूंचा खेळ प्रेक्षकांपर्यंत पोहोचवला. छत्रपती संभाजीनगरचा अभिमान आणि त्यांच्या कलेचं कौतुक संपूर्ण महाराष्ट्रभराचे क्रिकेटचे चाहते करतात, क्रिकेटचे खेळाडू करतात. असे सौरभजी राजपूत सर हे सुद्धा आज या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आहेत. सर, आपलं मनापासून सहर्ष स्वागत आहे. इथे जर आपण पाहिलं असेल मैदानामध्ये खूप चांगली गोलंदाजी. पहिल्या चेंडूवर चौकार जरूर आला होता, परंतु चौकारानंतर खूप चांगलं कमबॅक, चांगलं पुनरागमन इथे अझर शेख करताना पाहायला मिळत आहेत. दोन्ही संघांचा विचार जर केला तर एका बाजूला आयकॉनच्या भूमिकेमध्ये अक्षय तावरे तुम्हाला पायरन्स क्रिकेट क्लब लोणी संघाकडून खेळताना पाहायला मिळत आहेत, तर दुसऱ्या बाजूला राहुल जोंडवाल सर आहेत ज्यांनी शिर्डी प्रीमियर लीग गाजवली होती. ओहो, यावेळेस काय फटका सजवलाय. काऊ कॉर्नर रिझन मध्ये बॉल जाईल सीमारेषेच्या पार. वन बाउंस, चौकार. मित्रांनो, यानंतरचे जे दोन संघ आहेत त्या दोन्ही संघाच्या कर्णधारांना महत्वाची सूचना आहे. या सामन्याच्या पहिल्या इनिंग नंतर लगेच टॉस होणार आहे. सुजय पर्व, साई 11 शिर्डी आणि साई रुद्रा फायटर्स पाथर्डी दोन्ही टीमच्या कॅप्टननी रेडी राहायचं आहे. यावेळेला इनसाइड आउटचा फटका, एक्स्ट्रा कव्हरला कोणीही क्षेत्ररक्षक नाहीयेत. राहुल जोंडवाल सरांच्या बॅटमधून अजून एक शानदार चौकार. नौफलकावरती जाऊयात. रिप्लेमध्ये पहा ना, काय सुंदर फलंदाजी, काय कलात्मक फलंदाजी राहुल जोंडवाल सर करतायत. खरं तर इथे प्रेक्षकांची मनं जिंकतायत. 7 चेंडू खेळलेत, 14 आकड्यावर फलंदाजी करतायत. 23 धावा आतापर्यंत धावफलकावर आहेत. गोलंदाजी करण्यासाठी पुन्हा एकदा अझर शेख तयार होत आहेत. थोडासा कानमंत्र दिला जातोय, कारण राहुल जोंडवाल सर असतील, त्याचबरोबर इथे जर आपण पाहिलं फिरोज पठाण आहेत, दुसऱ्या बाजूला अक्षय तावरे आहेत. कित्येक वेळा एकमेकांच्या समोर आलेले आहेत, कित्येक वेळा एकमेकांच्या विरुद्धही खेळलेले आहेत. त्यामुळे त्यांच्या विरुद्ध एक रणनीती आखण्याचा प्रयत्न आहे. ओहो, इथे परत एकदा सुंदर फटका, फाईन लेगच्या दिशेने चेंडू वेगात निघून चाललाय. चेंडू जाईल सीमारेषेच्या पार, येतोय चौकार. धन्यवाद. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकं संपल्यानंतर 27 धावा धावफलकावर आहेत. अझर शेख यांच्या या षटकामध्ये 4 चौकार खेळलेत राहुल जोंडवाल सरांनी. पहिल्या चेंडूवर जो फॉलोविंग स्वीप खेळला ना, तोच शेवटच्या चेंडूवरती सुद्धा खेळला आणि ओव्हरचा खेळ तिथे समाप्त झाला. रिप्लेमध्ये पाहू शकतो आपण. मला वाटतं हा त्यांचा स्ट्रॉंग झोन आहे आणि खूप चांगला पिकअप स्ट्रोक ते खेळतात. फॉलोविंग स्वीपचा हा फटका आणि इथे अजून एक चौकार आला. 2 ओव्हर संपल्या. 2 ओव्हर नंतर 27 धावा. टॉस जिंकला होता पायरन्स क्रिकेट क्लब या संघाने आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय हर्षल भांगे यांनी घेतला होता. परंतु आत्तापर्यंत मित्रांनो तो निर्णय तर सार्थ ठरलेला नाहीये, कारण गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या विरोधात फलंदाजी करणारा संघ आत्तापर्यंत फ्रंट फूटवर आहे. आत्तापर्यंत तुम्ही जर बघितलं तर श्री साई छत्रपती लोणी हा संघ ड्रायव्हिंग सीटवर बसलेला आहे. सुरुवात तर खूप चांगली झाली आहे.
म्हणून सर काल दिवस क्रमांक पहिला होता. पहिल्या दिवसाच्या पहिल्या सामन्यामध्ये धावा झाल्या नाहीत. 6 षटकांच्या मॅचमध्ये फक्त 42 धावा झाल्या. 43 धाव्यांचं आव्हान होतं. परंतु इथे पहिल्याच सामन्यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर पहिल्या 2 षटकामध्ये 27 आलेले आहेत. आज काय घडणार आहे ते पाहण्यासाठी प्रेक्षक सुद्धा आलेत. यावेळेला आक्रमण करण्याचा प्रयत्न, बॉल हवेत असणार आहे. जॉन टी वदक यांच्या बॅटमधून निघतोय. पहिल्याच बॉलवर अक्षय तावरे यांचं भव्य स्वागत करणारा चौकार. हो, इथे आखून टप्प्याचा बॉल, त्यावर सुद्धा आक्रमण केलं जात आहे. जॉन टी वदक हे सुद्धा आता सुरुवात करतात. अक्षय तावरे संघाचे आयकॉन आहेत. आज मोरगाव बारामतीचा ब्रँड या लोणी प्रीमियर लीग मध्ये नक्की झळकताना पाहायला मिळणार आहे. यावेळेला आक्रमण करण्याचा प्रयत्न राहिला. कमबॅक खूप चांगलं करतायत अक्षय तावरे आणि स्पर्धा खेळाडून खेळल्यात. आपण जर पाहिलं असेल तर मैदानाच्या आतमध्ये अक्षय तावरे जे संघाचे आयकॉन आहेत गोलंदाजी करताना पाहायला मिळतील. रिप्लेमध्ये पाहू शकता. थोडासा कमी गतीने हा चेंडू टाकला होता आणि फलंदाज पूर्णपणे बीट झालेत. प्लेड अँड मिस, निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. हो, इथे हवेत चेंडू थोडासा नक्कीच पुढे पडलाय. गोलंदाजी खूप चांगली आहे. कमबॅक खूप चांगलं करतायत. पहिल्या 2 चेंडूवर 2 चौकार आले, परंतु त्यानंतरच्या 2 चेंडूवरती जर तुम्ही पाहिलं तर अक्षय तावरे मात्र इथे कमबॅक करताना पाहायला मिळालेत. नामदार चषक 2024चा थरार आपण सर्वजण अनुभवत आहात. मित्रांनो, मैदानावर आल्यानंतर मैदानाच्या प्रेमात पडाल इतकं सुंदर मैदान आहे. या मैदानावर आल्यानंतर तुमचं सर्व टेन्शन निघून जाईल इतकं सुंदर मैदान आहे. आणि ज्या पद्धतीनं नामदार साहेबांचं कार्य दमदार आहे ना, तशी ही स्पर्धा सुद्धा दमदार आहे. आणि आज पर्व 2 मध्ये दुसरा दिवस, सामना क्रमांक पहिला आपण सर्वजण अनुभवत आहे. आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. यावेळेला बॅकफुटला गेले, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने फटका खेळाय. क्षेत्ररक्षक फार दूरवरती आहेत. अंतर खूप मोठं कापायचं आहे, परंतु ते अंतर कापले जाणार नाही. चेंडू जाईल सीमा पार. धावा मिळतील 4. चौकार. खूप चांगली फलंदाजी आपण इथे राहुल सरांशी पाहतो. यावेळेला पुन्हा एकदा आक्रमण केलं जात आहे. आखूड टप्प्याचा बॉल आणि त्याला भिरकावून दिलंय. मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे येतोय षटकार. तीन षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे आणि 3 षटकं संपल्यानंतर धावफलकावरती आपण पाहतो 46 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. मित्रांनो, षटक क्रमांक 4ला आता सुरुवात होणार आहे. आपल्या स्क्रीनवरती हर्षल भांगे यांना तुम्ही पाहू शकता. एक युवा टॅलेंटेड खेळाडू आहेत. एक गाव एक लोणीच्या संघातून खेळत असताना या खेळाडूने सुद्धा आपली एक वेगळी नगर जिल्ह्यामध्ये छाप सोडलेली आहे. हर्षल भांगे आज पायरन्स क्रिकेट क्लब लोणी या संघाचं प्रतिनिधित्व करताना पाहायला मिळत आहेत. तर दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर हॉटेल साई छत्रपती लोणी गणेश पोखरकर सर त्या संघाचं प्रतिनिधित्व करतायत.
तर एका बाजूला अक्षय तावरे आयकॉन आहेत, तर दुसऱ्या बाजूला राहुल जोडवाल सर आयकॉन आहेत. 3 ओव्हर संपल्यात मित्रांनो, 46 धावा आहेत. फलंदाजी करणाऱ्या संघाची जमेची बाजू काय, तर फलंदाजी करणाऱ्या संघाची जमेची बाजू आहे त्यांनी आत्तापर्यंत कुठलाही फलंदाज गमावलेला नाहीये. 46 धावेंची भागीदारी पहिल्या 3 षटकांमध्ये झाली आहे. ओव्हर नंबर 4ला होते सुरुवात आणि षटक क्रमांक 4 घेऊन येत आहेत शैलेश बेंद्रे. सुजय पर्व साई इलेव्हन शिर्डीतील सर्व खेळाडूंना विनंती, स्टेजच्या बॅक साईडला यायचे. स्टेजच्या बॅक साईडला सुजय पर्व साई इलेव्हन शिर्डी सर्व खेळाडू या. थँक्यू. शैलेश बेंद्रे आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये आहेत. आज ज्येष्ठ पंच आणि आपले मार्गदर्शक राजू डावकर सर सुद्धा स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित आहेत. सतीश भालेराव सर या सामन्यामध्ये कार्यरत आहेत, त्यांचंही मनापासून स्वागत. यावेळेला हा चेंडू तुम्ही जर बघितलं असेल तर मैदानामध्ये आडव्या बॅटनं हा चेंडू खेळलाय, फोर्स केलाय, लॉंगॉनच्या दिशेने बॉल मार्गस्थ झालाय. जॉन्टी वदक सुद्धा खूप चांगला खेळ करतायत. हे दोन्ही संघ पहिला सामना खेळत आहेत, त्यामुळे मैदानाचा थोडासा अनुभव घेण्यामध्ये वेळ नक्कीच जाणार आहे. परंतु कौतुक फलंदाजांचं करावं लागेल. जिथे धावेंचा दुष्काळ पडला होता तिथे या 2 फलंदाजांनी मात्र पहिल्याच मॅचमध्ये खूप चांगला खेळ केला. त्यामध्ये जॉन्टी वदक असतील, त्याचबरोबर राहुल जोडवाल सर असतील. पहिल्या 3 षटकामध्ये 46 आल्यात. गोलंदाजीसाठी जर आपण पाहिलं तर शैलेश बेंद्रे यांना गोलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलेलं आहे. यावेळेला स्पीशीट करण्याचा प्रयत्न, परंतु कौतुक गोलंदाजाचं करावं लागणार आहे. त्यानं फुलर लेंथवर टाकलाय. फलंदाजाला बंदिस्त करणारी लाईन म्हणजे फुलर लेंथवर हा चेंडू टाकला, खोलवर टप्प्याचा हा चेंडू टाकला आणि थोडासा कमी गतीने सुद्धा टाकला. तिथे फलंदाज पूर्णपणे बीट झालेले. धावफलकावरती धावा 47. षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे. 6 षटकांची लढाई आहे आणि या लढाईमध्ये कोण जिंकणार, या लढाईमध्ये कोण पराभूत होणार ते पाहणं तितकंच महत्त्वपूर्ण राहणार आहे. नामदार चषक 2024 आपण अनुभवत आहात, आपल्या सर्वांची लाडकी क्रीडा स्पर्धा. यावेळेचा चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने मार्गस्थ होतोय. अक्षय तावरे चेंडूवरती येणार आहेत. मित्रांनो, धावा तर बनवाव्या लागतीलच, कारण प्रतिस्पर्धी संघाचा विचार जर तुम्ही केला तर प्रतिस्पर्धी संघामध्ये तितकेच ताकदवान फलंदाज आहेत. प्रतिस्पर्धी संघ सुद्धा तितकाच तगडा आहे, बलाढ्य आहे. त्यामुळे दोन्ही संघ समसमान ताकदीचे आहेत, दोन्ही संघ बलाढ्य आहेत. त्यामुळे पहिलाच सामना रंगणार यात कुठल्याही प्रकारची शंका नाहीये. दुसऱ्या बाजूचा विचार जर केला तर हर्षल भांगे स्वतः संघनायक आहेत, एक प्रतिभावंत खेळाडू, चांगली बॅटिंग ते करू शकतात. गणेश जाधव सर त्या संघामध्ये आहेत. स्वतः आयकॉन अक्षय तावरे सुद्धा त्या संघाकडून प्रतिनिधित्व करताना पाहायला मिळत आहेत. त्यावेळेला खोलवर टप्प्याचा हा चेंडू पुनश्च एकदा अक्षय तावरे चेंडूवरती येत आहेत. एकच धाव तिथे पूर्ण होईल, दुसरीचा कुठलाही प्रयत्न होणार नाहीये. फेक खूप चांगली आली, थ्रो खूप चांगला आला आणि त्या दरम्यान 1 ने धावसंख्या पुढे जाणार. धावफलकामध्ये होतोय बदल. आपल्या स्क्रीनवर आपण राहुल जोडवाल सरांना सुद्धा पाहिलं, काय खेळ आज केलाय, आपल्या फलंदाजीच्या माध्यमातून प्रभावित करताय. पहिल्याच मॅचमध्ये 12 चेंडू आणि 29 धावेंवरती लाभात आहेत. परंतु शैलेश बेंद्रे यांनी सुद्धा या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली आहे. फुलर लेंथवर चेंडू टाकलेत, सातत्याने पुढे टाकलेले चेंडू आणि फलंदाजाला मोठा फटका त्यांनी आतापर्यंत खेळू दिला नाहीये. हे कमबॅक करण्याची गरज होती आणि ते कमबॅक शैलेश बेंद्रे इथे करून देत आहेत, त्यांचे कौतुक आहे. आहो टप्प्याचा बॉल भिरकावून दिलाय, बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे. 6. आणि हॉटेल साई छत्रपती लोणी या संघाच्या धावेंचं अर्धशतक पार झालेलं आहे. 55 नाबाद. राहुल जोडवाल सर 35 धावेंवरती नाबाद खेळत आहेत. आखूड टप्प्याचा बॉल होता आणि शॉर्ट अँड पुलचा देखणा फटका आपण पाहिलाय. हो स्वीट, वाह, स्वीट हिट आणि हा चेंडू सुद्धा सीमारेषेच्या पार. षटकार.
धन्यवाद. 4 षटकांचा खेळ संपलाय आणि 4 षटकं संपल्यानंतर धाव फलकावर 61 धावा आहेत. चार ओव्हर संपलेले आहेत आणि 4 ओव्हर नंतर हॉटेल साई छत्रपती लोणी 61 धावा बिनबाद, नाबाद 61 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. हर्षल भांगे यांचे पिताश्री आदरणीय प्रदीप भांगे साहेब हे सुद्धा आज या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आहेत. आपलंही मनापासून सहर्ष स्वागत आहे. पाचवं षटक सुरू होतंय आणि 5वं षटक घेऊन येत आहेत फिरोज पठाण. हो, यावेळेस विशिट करण्याचा प्रयत्न, बॉल हवेत, फटका फसला आणि क्षेत्ररक्षक चूक करणार नाहीयेत. पहिला धक्का बसेल 5व्या षटकामध्ये. जॉन्टी वदक 11 चेंडू 20 या आकड्यावर मात्र बांधून परतलेले आहेत. नाबाद 20 धावा त्यांनी बनवल्या. 61 धावा धावफलकावर. एक फलंदाज बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील रांजणगाव सांडसचा एक शेतकरी पुत्र, नाव शुभम दादासाहेब शेळके, मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. तर दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर बेलापूर एक्सप्रेस फिरोज पठाण, पहिलं यश मात्र मैदानामध्ये शुभम शेळके यांना मैदानावरती आपण पाहू शकता. तर दुसऱ्या बाजूला तुम्ही जर पाहिलं तर मैदानामध्ये श्रीरामपूर तालुक्यातील एक वेगवान गोलंदाज फिरोज पठाण, ज्यानं आर्या प्रीमियर लीग नाशिकची मोठी स्पर्धा गाजवली होती. यावेळेला स्लोवर वन एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळला आहे. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येणार आहेत. मित्रांनो, आपण सातत्यानं पाहतो की एखादा अष्टपैलू खेळाडू असेल तर त्याला मॅन ऑफ द सिरीज मिळते. हे सातत्याने आपण पाहत आलो. एखाद्या फलंदाजाने भरपूर धावा मिळवल्या तर त्याला मॅन ऑफ द सिरीज मिळते, परंतु एखाद्या गोलंदाजाला फक्त स्पर्धेमध्ये गोलंदाजी केल्यानंतर मॅन ऑफ द सिरीज मिळते, हे जास्त पाहायला मिळत नाही. परंतु आर्या प्रीमियर लीग नाशिकमध्ये फिरोज पठाणने मॅन ऑफ द सिरीज मिळवली होती. यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल समोर खेळलाय लॉंग ऑफच्या दिशेने. थोडंसं फंबल झालंय आणि तिथे 2 धावा कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. 2च्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल. धावफलकावरती तुम्ही जर पाहिलं तर 64 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. जॉन्टी वदक 20 धावा करून बाद झाले. पहिलं यश खरं तर फिरोज पठाण यांनी मिळवून दिलं, परंतु नंतर मैदानामध्ये शुभम शेळके दाखल झाले, त्यांनी खातं उघडलं. परंतु राहुल जोंडवालसर 43 धावेवर नाबाद आहेत. कमी गतीने टाकला होता, नो बॉलचा कॉल आणि गोलंदाजाला दाखवले आसमान. मिड विकेट सीमा पार षटकार. फ्रंट फूटचा नो बॉल आहे का ते चेक केलं जाणार आहे. आपल्यापर्यंत नक्कीच निर्णय येईलच. टीम रिव्ह्यू ना सर. यस. गोलंदाजी करणाऱ्या संघाने रिव्ह्यू घेतलेला आहे. प्रत्येक डावात एक रिव्ह्यू तुम्हाला घेता येणार आहे. जर तो यशस्वी झाला, यस नो बॉल. आणि 16 चेंडू 49 धावेवर राहुल जोंडवालसर नाबाद आहेत. या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक पूर्ण होईल का? यस, हा चेंडू हवेत आणि या स्पर्धेतलं पहिलं धमाकेदार अर्धशतक.
या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक, 17 चेंडू 55 धावा. फलंदाजी जर आवडली असेल तर टाळ्यांचा गजर करूयात एकदा राहुल जोंडवाल सरांसाठी. 5 चौकार आणि 5 षटकार या इनिंग मध्ये त्यांनी खेळलेले आहेत. फिरोज पठाण यांच्या विरुद्ध त्यांनी 2 लागोपाठचे षटकार खेळले. फ्री हिटच्या चेंडूवरती मोठा फटका खेळला. यावेळेला व्हाईट यॉर्कर करण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे व्हाईट बॉलचा कॉल आलाय. व्हाईट +1. व्हाईट +1. 22ची 1 धाव आणि अतिरिक्त 1 अशा 2 धावा मिळाल्या. धावसंख्या जाते पुढे 79 धावा. ओहो, इथे मात्र चांगला चेंडू. इथे लाजवाब चेंडू मैदानाच्या आतमध्ये. खूप चांगला बॉल. टप्पा पडल्यानंतर राईस सुद्धा झालाय आणि टीम रिव्ह्यू सुद्धा घेण्यात आलेला आहे. येस, फलंदाजी करणाऱ्या संघाने व्हाईट बॉलसाठी रिव्ह्यूची मागणी केलेली आहे. बघूयात, चॅलेंज केलेलं आहे. तिसरे पंच या ठिकाणी चेक करतायत. आपल्यापर्यंत निर्णय येईलच. तत्पूर्वी या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित असलेल्या सर्वच मान्यवरांचं, सर्व प्रेक्षकांचं आम्ही मनापासून स्वागत करतो. आणि इथे आलेल्या प्रेक्षकांसाठी सुद्धा सुवर्ण संधी आहे. लकी ड्रॉ कुपन. यस, फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. फलंदाजी करणारा संघ या डावामध्ये परत रिव्ह्यू घेऊ शकणार नाहीये. 1/79 धावा. षटक क्रमांक 5 अंतिम टप्प्यामध्ये आहे. फिरोज पठाण गोलंदाजी करतायत, तर समोर आपण पाहतोय शिरूर तालुक्याचा सितारा शुभम शेळके. फुलर लेंथ खोलवर टप्प्याचा एक चांगला बॉल पाहायला मिळालेला आहे. आणि तिथे अक्षय तावरे, वाह, कमालीचे एफर्ट तिथे करतायत. पायाच्या साह्यानं चेंडूला अडवलं. अगदी संघासाठी महत्वाच्या 2 धावा अक्षय तावरे वाचवत आहेत. 5 ओव्हरचा खेळ संपलेला आहे. 5 ओव्हर नंतर 81 धावा. यस, चेंडू 5 ओव्हर झाल्यात आणि 5 ओव्हर नंतर 81 धावा. मित्रांनो, सामना तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. एका बाजूला पायरेन्स क्रिकेट क्लब लोणी, तर दुसऱ्या बाजूला हॉटेल साई छत्रपती लोणी. 2 लोणीचे संघ एकमेकांच्या विरोधात आहेत. 2 यजमान संघ एकमेकांच्या विरोधात आहेत. 81 तर बनवल्यात. काय सुरुवात झाली खरं तर. काल धाव्यांसाठी आपण जर बघितलं तर मैदानामध्ये भरपूर संघर्ष करावा लागला, परंतु इथे राहुल जोंडवाल सरांनी 17 चेंडू खेळलेत. 55 या आकड्यावर ते नाबाद फलंदाजी करतायत. तर दुसऱ्या बाजूला अक्षय तावरे यांना आपल्या स्क्रीनवरती तुम्ही पाहता. दुसऱ्या डावामध्ये ते सुद्धा इन ॲक्शन असणार आहेत. एक विध्वंसक फलंदाज, एक स्फोटक फलंदाज, एक प्रतिभावंत खेळाडू. महाराष्ट्र नाही तर संपूर्ण भारत देश ज्याचा चाहता आहे तो अक्षय तावरे आपल्या स्क्रीनवरती. आणि आज त्याचाही खेळ खरं तर आपल्याला पाहायला मिळणार आहे. 5 ओव्हर संपल्यात आणि 5 ओव्हर नंतर 81 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. ओव्हर नंबर 6 नक्कीच मार्गस्थ होणार आहे आणि 6वं शेवटचं षटक घेऊन येत आहेत. ज्यांनी मागच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली होती. 15 धावा तर दिल्या शैलेश बेंद्रे गोलंदाजी करण्यासाठी. पाच ओव्हर नंतर 81 धावा धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 6 शैलेश यांच्या विरोधात राहुल सर. खोलवर डब्याचा बॉल. पहिलाच चेंडू लाजवाब आलाय. अक्षय तावरेकडे चेंडू चाललाय. थोडंसं फंबल आणि त्याचा फायदा नक्कीच फलंदाजी करणाऱ्या संघाला होतोय. जिथे एकदा होते ना तिथे 2 धावा आल्या. आणि महत्वाचं म्हणजे स्ट्रायकिंग एंडला परत एकदा राहुल जोंडवाल सर आलेत. धावसंख्या 2ने पुढे जाणार. धावफलकावरती 83 धावा धावफलकावरती आहे. सुंदर मैदान, समतल मैदान, गोलाकार मैदान, वर्तुळाकार मैदान आणि त्या वर्तुळाकार मैदानाला असलेली झालर मात्र या स्पर्धेची शोभा वाढवतोय. आज या स्पर्धेचा दिवस क्रमांक 2. काल जर तुम्ही पाहिलं असेल तर काल थोडासा पावसाचा व्यत्यय आला, त्यामुळे बराच वेळ सामना सुद्धा काल थांबला होता. परंतु आज दिवस क्रमांक 22च्या मदतीने ही धाव कळवली जाते. धावफलक 1ने पुढे. 84 धावा, 84 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. 1/84 धावा धावफलकावर. ऊन आणि सावलीचा खेळ सुद्धा तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय.
शैलेश तयार होत आहेत. बॅकफुटला गेले, कव्हरच्या दिशेने बॉल खेळलेला आहे. धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि जरूर एक धाव तिथे पूर्ण केली जाणार आहे. एकच्या मदतीने धावफलकामध्ये होतोय बदल. टेनिस क्रिकेट आता जर तुम्ही पाहिलं तर टेनिस क्रिकेटमध्ये आमूलाग्र बदल झालेले आहेत. टेनिस बॉल क्रिकेट आता फार चर्चेचा विषय झालेला आहे. टेनिस बॉल क्रिकेट तुम्ही जर पाहिलं तर गल्लीपासून आज प्रत्येकजण टेनिस बॉल क्रिकेटचा चाहता आहे. लहान्यापासून मोठ्यापर्यंत टेनिस बॉल क्रिकेटचे चाहते आहेत. आणि टेनिस बॉल क्रिकेटचे खेळाडूसुद्धा तुम्ही जर पाहिलं तर त्यांचा खेळ दाखवत संपूर्ण भारतभरामध्ये आपला प्रवास करताना नक्कीच पाहायला मिळतात. हवेत चेंडू, वा फोर्स केलाय चेंडूवर. जर तुम्ही पाहिलं तर आक्रमण केले, लगावला टोला आणि बॉल सीमारेषेच्या पार जाईल. षटकार. धावफलकावरती जर पाहिलं तर 92 धावा आहेत. मित्रांनो, या ठिकाणी आगमन होतंय साई रुद्रा फायटर्स पाथर्डी या संघाचे संघमालक कल्याणजी यादव साहेब यांचे पिताश्री आदरणीय अंतू यादव साहेब हे सुद्धा या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आहेत. त्यांचं मनापासून स्वागत. त्यांना विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हावं. 5.5 षटकं झाली आहेत. 6 षटकांची लढत आहे. शेवटचा एक चेंडू मैदानाच्या आतमध्ये येणं बाकी आहे. गोलंदाजीसाठी तुम्ही जर पाहिलं तर गोलंदाज शंतनू बेंद्रे, माफ करा, शैलेश बेंद्रे गोलंदाजी करण्यासाठी तयार होत आहेत.